हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सो आज आपण वेज दम बिर्याणी बनवणार आहोत. त्यासाठी हे जे क्ले पॉट आहे हे मला रिसीव्ह झाले स्वदेशी ब्लेसिंग्स यांच्याकडून. त्यांच्या पेजवर तुम्हाला व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स भेटतील आणि जर का तुम्हाला ऑर्डर करायचं असतील तुम्ही डिरेक्टली ॲमेझॉनवरूनही ऑर्डर करू शकता आणि किंवा तुम्हाला जर कमेंटमध्ये मला सांगा जर तुम्हाला लिंक हवी असेल तर. सो इथे मी सगळ्यात आधी तेलामध्ये छान असा कांदा परतून घेतला आहे. बरिस्तासाठी मी थोडासा कांदा आधीच त्यासोबतच परतून घेतला आणि थोडासा अनकुक कांदा साईडला काढून ठेवला आहे. त्यानंतर तेल आणि तूप घालून त्याच्यामध्ये गरम मसाले मी ॲड केलेले आहेत. गरम मसाल्यांमध्ये मी इलायची छोटी आणि मोठी, तेजपत्ता, लवंग, दालचिनी आणि 1 स्टार फूल हे टाकून त्याचं छान असा फ्लेवर आला की त्याच्यामध्ये कांदा टाकून तो पण छान लाल करून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 5 ते 7 हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून त्यात टाकलेल्या आहेत. ते छान त्याचा कलर आला की त्याच्यावरती मी 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. अद्रक लसूणच्या पेस्टचा स्मेल निघून गेला की त्याच्यामध्ये हळद आणि घरचा लाल तिखट मसाला टाकून आपण छान तो देखील तेलामध्ये मुरून द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालून त्याच्यावर थोडंसं मीठ घाला आणि टोमॅटो चांगले शिजून देण्यासाठी झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं आपण त्याला तसंच कुक होऊ द्यायचं आहे. एकदा का टोमॅटो शिजले की त्याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर टाकून ते देखील मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी हार्डली 70 ग्राम दही वापरलेलं आहे बिकॉज माझी जी बिर्याणी ते अर्धा ते पाऊण किलोच्या मध्ये आहे. सो इथे मी 70 ग्राम दही वापरलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे बिर्याणी मसाला ॲड केला. बिर्याणी मसाला ॲड करून झाल्यानंतर मी इथे फरसबी, गाजर, फ्लावर आणि बटाटा हे सगळे भाज्या ज्या आहेत ते छान धुवून मी मिक्स करून घेतल्या होत्या त्या आपण ॲड करणार आहोत. इथे मी केवडाचा एसेन्स टाकलेला आहे. त्यानंतर भाज्या थोड्या कुक व्हावा ह्यासाठी फक्त अर्धा ग्लास पाणी टाकून त्या भाज्यांना आपण 7 ते 8 मिनटं झाकण ठेवून छान असं कुक करून घेणार आहोत. इथे आपल्या भाज्या कुक झालेल्या आहेत. त्यानंतर आपण जो इथे राईस रेडी केला होता बासमती राईस मी इथे उकळत्या पाण्यामध्ये 7 ते 8 मिनटं शिजवून घेतला होता. तो राईस आपण इथे लेयर करून घेणार आहोत. त्याच्यावरती आपण ऑरेंज कलर यूज केलेला आहे आणि जो कांद्याचा बरिस्ता रेडी केला होता तो वरून आपण घालणार आहोत. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि पुदिनाची पानं घालून वरून तूप टाकून आपण ह्याला दममध्ये ठेवणार आहोत ॲटलिस्ट 40 मिनिट्स. दमसाठी मी इथे फक्त त्यांचं जे लीड होतं ते यूज करत आहे. जर का तुम्हाला फॉईल पेपरनी कवर करायचं असेल तुम्ही ते देखील करू शकता. आणि इथे 40 मिनिट्समध्ये आपली वेज दम बिर्याणी रेडी झालेली आहे. हे बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान झाली होती. आणि जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय चॅनल.